नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळ निवडणूक आणखी लांबणार, मुदतवाढीसाठी सरकार सुप्रीम कोर्टात. कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वादाचा मुद्दा बनलेल्या गोकुळ दूध संघाबाबत आता राज्य सरकार मैदानात उतरणार आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टीकरण आणि निवडणूक प्रक्रिया कालावधी वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 90 दिवसांमध्ये निवडणूक घेण्यासाठी सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे प्रक्रिया समजून घ्यावी लागणार आहे. न्यायालयाकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरण गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया पुढील कारवाई करणार आहे. गोकुळ दूध संघातील अवसायनात निघालेल्या 1320 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया 80 दिवसात पूर्ण करून पात्र अपात्रतेवर निर्णय घेऊनच मगच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीच्या काही दूध संस्थांनी सुप्रीम कोर्टात आवाहन दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळच्या निवडणुका 90 दिवसात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे आदेश देत असताना सर्किट बेंचच्या निकालावर कोणताच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे अवसायनात निघालेल्या 1320 संस्थांची चौकशी 80 दिवसात पूर्ण करायची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 90 दिवसात निवडणुका घ्यायच्या या संदर्भात सहकार निवडणूक प्राधिकरणाला संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून या संदर्भात सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवलं आहे. तर प्राधिकरणाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे याबाबत अधिक स्पष्टीकरण घेण्यासाठी राज्य सरकारच आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात निवडणूक कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात करण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.